नमस्कार मंडळी, कोण तो कुणाल काबरा एकनाथ शिंदे यांना गद्दार ठरवून टाकलं। काय ती रिक्षा, काय तो काळा चष्मा, काय ती दाढी, त्यांनी त्याच्या कवितेतून काय मांडायचं ते मांडलं आणि अक्षरशः एकनाथ शिंदे यांना गद्दार ठरवण्याचं काम या महाराष्ट्रातील जनतेने आणि त्या कुणाल काबरांनी केलं। अहो, या कुणाल काबराला कित्येक तरी लाखोची उलाढाल झालेली आहे। त्याच्या यूट्यूब चॅनलवरती कित्येक तरी डॉलर येऊन पडलेले आहेत। या देशातून नाही तर बाहेर देशातून सुद्धा त्याला भरपूर काही पैसे मिळालेले आहेत। कुणाल काबर यांनी जे काही एकनाथ शिंदेंना गद्दार ठरवलं आणि त्याच पाठोपाठ या महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा एकनाथ शिंदे यांना गद्दार ठरवलं। मग खरे गद्दार कोण, असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल। एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत, मग खरे गद्दार कशामुळे ठरले? मग 50 खोके घेतले म्हणून ते गद्दार झालेत का? एकदम ओके झाले म्हणून ते गद्दार झालेत का? ते शिवसेने उद्धव गटातून बाहेर पडले म्हणून ते गद्दार झालेत का? आणि खरंच एकनाथ शिंदे यांनी गरिबासाठी काय केलं, गरिबासाठी सर्वसामान्य लोकांसाठी काय केलं, याच्यावरती आपण थोडक्यात बोललं पाहिजे। एकनाथ शिंदे यांची पार्श्वभूमी काय होती हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल, सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला पाहायला मिळेल। मंडळी, ज्या अर्थी एकनाथ शिंदे हे आपले धर्मवीर दिघे साहेब यांच्या तालमीत वाढलेले आहेत, हा माणूस गद्दार ठरू शकतो का? अहो, ज्या धर्मवीर दिघेने आतापर्यंत समाजासाठी जोपर्यंत ते लढत होते, जिवंत होते, तोपर्यंत समाजासाठी लढलेले। मग त्या ठाण्याच्या लोकांना विचारा, पालघरच्या लोकांना विचारा, मुंबईच्या लोकांना विचारा, धर्मवीर दिघे काय होते आणि या धर्मवीर दिघेच्या तालमीत जर माणूस राहत असेल तर तो माणूस गद्दार असू शकतो का? अहो, धर्मवीर दिघे साहेबांनी अख्ख्या मुंबईला हलवून टाकलेलं होतं। धर्मवीर दिघे साहेब एखादा जर शब्द टाकला, एखादा जर आमदार खासदारांनी जर गद्दारकी केली तर त्याला मारण्याची ताकद ही धर्मवीर दिघे साहेबात होती। इतकंच नाही तर गरिबाचे जे काही प्रश्न असतील, सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रश्न असतील, सर्वसामान्य लोक पोलीस स्टेशनला जात नव्हते, सरळ धर्मवीर दिघे साहेबाच्या त्या टेंभी नाक्यावरती जायचे आणि टेंभी नाक्यावरती गेल्यानंतर जे काही लोकांचे प्रश्न असतील, जे काही अत्याचार झालेले असेल, जे काही त्यांच्यावरती बळजबरी झालेली असेल, त्याला वाचा फोडण्याचं काम हे धर्मवीर दिघे साहेबाच्या माध्यमातून केलं जात होतं। आणि अशा तालमीत वाढणारा एकनाथ शिंदे साहेब हे सुरुवातीला ऑटो रिक्षा चालवायचे। ऑटो रिक्षा चालत असताना त्यांची भेट धर्मवीर दिघे साहेबासोबत झाली आणि धर्मवीर दिघे साहेब असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, यांची गट्टी त्यानंतर मैत्री त्या ठिकाणी जमली आणि शिवसेनेला वाढवायचं काम एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दादा भुसे, जे काही आता आपल्याला राजकीय लोक दिसतात, जे काही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारे लोक दिसतात, हे धर्मवीर दिघे साहेबाच्या तालमीत वाढलेले आहेत। धर्मवीर दिघे साहेबांनी त्या ठिकाणी कित्येक लोकांचे संसार वाचवलेले आहेत। अहो, धर्मवीर दिघे साहेब जर नसते तर मग मुंबई असेल, ठाणे असेल, ती पालघर असेल, त्या ठिकाणी धुमाकूळ माजलेला होता। अहो, धर्मवीर दिघे साहेबाच्या तालमीत जे काही त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब होते, जे काही त्यांचे कार्यकर्ते होते, अक्षरशः ठाणे या ठिकाणी त्या ठिकाणी खुला नाच चाललेला होता, त्या ठिकाणी नाचबार चालू होता, त्या ठिकाणी डॅन्स बार चालू होता आणि डॅन्स बार चालू असताना त्या ठिकाणी ते काही गावगुंड असतील, ते काही लोक असतील, अक्षरशः त्या टेंभी नाक्यावरचे ठाण्यातील जे काही लोक होते त्यांच्या घराच्या साखळ्या वाजवायच्या। अहो, त्या ठिकाणी जे काही महिला असतील त्या महिलेच्या डोळ्याने लचके तोडायचे, कोणाच्याही घरावरती जायचं आणि साखळी वाजवायची, अशा पद्धतीनेच कार्यक्रम चालू होता। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी, धर्मवीर दिघे साहेबांनी सांगितल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही त्यांची टीम असेल, जे काही मैत्री असतील, जे काही मित्र असतील, ते सोबत घेऊन अक्षरशः त्या ठिकाणी जे काही डॅन्स बार होते ते फोडून टाकलेले आहेत। फोडल्यानंतर धर्मवीर दिघे साहेबावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबावर केसेस झाल्या, गोळ्या झेलल्या। अहो, समाजासाठी काठ्या झेललेल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी आणि असा माणूस गद्दार असू शकतो का? अहो, तुम्ही राजकीय बघा, राजकीय पुढाकार असेल किंवा धर्मवीर दिघे साहेबाची तालीम असेल,
याच्यातून जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरेला जी काही शिवसेना असेल ही एकनाथ शिंदे यांनी वरी आणलेली आहे, धर्मवीर दिघे साहेबांनी वरी आणलेली आहे, दादा भुसे यांनी आणलेली आहे, त्यांच्या टीमने आणलेली आहे। आता तुम्हाला जे काही पोपळकर ते सगळे दिसतील, जे काही शिवसेनेचे गटातले शिंदे गटात गेलेले आहेत ते काही कार्यकर्ते दिसतील, जे काही आज नेता आमदार खासदार झालेले त्या लोकांनी शिवसेनेला वरती आणलेले आणि कुठेतरी ही शिवसेना माजर होत होती। म्हणून धर्मवीर दिघे साहेबाच्या तालमीतील शिंदे साहेबांनी शिवसेना सोडली, शिवसेना सोडून शिंदे गट स्थापन केला। शिंदे गट स्थापन झाल्यानंतर ते सत्तेत आले, मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचं वर्चस्व कुठेतरी जाग्यावर ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आणि एकनाथ शिंदे हे गद्दार ठरवल्या जातात। एकनाथ शिंदे ते कोण कामं, त्या कामांच्या म्हणण्यावर गद्दार ठरवले जातात। राजकारणासाठी कोण काय करत नाही हो। अहो आतापर्यंत या लोकांनी स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्यासाठी लोकांच्या माना कापण्याचं काम सुद्धा केलं। तर मग एकनाथ शिंदे यांनी जर शिवसेना सोडली असेल तर काय वाईट झालं? शिवसेना जरी सोडली असेल तर सर्वसामान्य लोकांची आजही ते मदत करतात, सर्वसामान्य लोकांच्या आजही ते न्याय देतात सर्वसामान्य लोकाला। एकनाथ शिंदे हे खरे तर गद्दारच नाहीत, जे काही गद्दार असतील ते इतर लोक असतील। त्या कुणाल काबरांनी काय फी घेतली आणि कुणाची सुपारी घेतली, कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांना गद्दार ठरवण्याचं काम या कुणाल काबरच्या माध्यमातून झालेले। विदेशी चलन आलेले आहेत, महाराष्ट्रातील लोकांचे या भारतातील लोकांचे पैसे गेलेले आहेत, नेमके पैसे कशासाठी मिळालेले आहेत आणि कुणाल काबर जर मग एकनाथ शिंदे यांना गद्दार ठरवत असतील तर कुणाल काबर यांनी आतापर्यंत समाजासाठी काय केलं त्यांनी उत्तर द्यावं। तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।